गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण राज्यशास्त्राचं चौथं प्रकरण पाहत आहोत. आपण समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने. त्यात आपण लास्ट व्हिडिओमध्ये राष्ट्राची भूमिका बघितली होती. राज्याची भूमिका बघितली होती आपण. राष्ट्र राज्य यांची भूमिका बघितली. त्यामध्ये पहिलं होतं शांतता आणि सुव्यवस्था, दुसरं होतं आर्थिक प्रगती, तिसरं होतं राष्ट्र उभारणी, चौथं शासन आणि पाचवं लोककल्याण. मग राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाहीची मूल्य, आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन यांचा राष्ट्र उभारणीशी जवळचा संबंध आहे. राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्रातील वाद. धर्मनिरपेक्षता म्हणजे कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार न करता आपण सर्व एक आहोत अशी भावना म्हणजे धर्मनिरपेक्षता. लोकशाहीची मूल्य, आपल्याला लोकशाहीने काही मूल्य दिलेले आहेत त्या मूल्यांचा अभ्यास. त्याचबरोबर आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन यांचा राष्ट्र उभारणीशी काय आहे, जवळचा संबंध आहे. म्हणजे राष्ट्र उभारणीसाठी या काय असतात, महत्त्वाच्या असतात. राष्ट्रीय एकात्मतेची समस्या सार्वत्रिक आहे. देशाची एकसमान ओळख निर्माण करण्यासाठी समाजातील विविध घटकांमध्ये संवाद साधून सलोखा निर्माण करणे महत्त्वाचे असते. ही विविधता सामाजिक, सांस्कृतिक, प्रादेशिक, धार्मिक, भाषिक व आर्थिक स्वरूपाची असू शकते. परंतु तरीही एक राष्ट्रीय ओळख असणे म्हणजेच राष्ट्रवाद होय. आणि राष्ट्रीय एकात्मता ही समस्या काय आहे, सार्वत्रिक आहे. म्हणजे सर्वांसाठी आहे, सर्वांची समस्या आहे ती. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय, आपण सगळे काय आहोत, एक आहोत अशी भावना. त्यामुळे ती सर्वांची काय आहे, समस्या आहे, सार्वत्रिक समस्या समजली जाते. देशाची एक समान ओळख निर्माण करण्यासाठी समाजातील विविध घटकांमध्ये संवाद साधून सलोखा निर्माण करणे. आणि देशाची जर एक समान ओळख करायची असेल तर त्यासाठी जे घटक आहेत समाजात, त्या सर्व घटकांचे एकमेकांशी संवाद होणे, चर्चा होणे आणि त्यातून एक समानता साधणे आणि सलोखा निर्माण करणे हे महत्त्वाचे असते. ही विविधता सामाजिक, सांस्कृतिक, प्रादेशिक, धार्मिक, भाषिक व आर्थिक स्वरूपाची असते. मग आपण म्हटलं जातं आपल्या भारतात विविध धर्माचे, जातीचे, पंथाचे, वंशाचे लोक राहतात. त्याचप्रमाणे समाजामध्ये विविध घटक असतात. मग ती विविधता ही सांस्कृतिक असू शकते, प्रादेशिक असू शकते, धार्मिक असू शकते, भाषिक असू शकते आणि आर्थिक स्वरूपाची सुद्धा असू शकते. परंतु तरीही एक राष्ट्रीय ओळख असणे महत्त्वाचे असते. आणि एवढं असून सुद्धा एक राष्ट्रीय ओळख आपली असणे महत्त्वाचे असते. परंतु अशी एक ओळख निर्माण होण्यासाठी राष्ट्रवाद राष्ट्रीय एकतेचा पुरस्कार करतो. आणि अशी ओळख होण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, एक राष्ट्रीय ओळख म्हणजेच राष्ट्रवाद होय. आणि एक ओळख निर्माण करण्यासाठी राष्ट्रवाद राष्ट्रीय एकतेचा पुरस्कार करतो. आणि एक राष्ट्राची ओळख असावी त्यासाठी राष्ट्रवाद काय करत असतो, राष्ट्रीय एकतेचा पुरस्कार करतो. आपापसातील भेद विसरून सलोखा निर्माण करणे. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये आपापसातील भेदभाव विसरून काय करायचं आहे, सलोखा निर्माण करायचा आहे. परंतु संकुचित दृष्टिकोन न ठेवता सेक्टरल पर्स्पेक्टिव्ह राष्ट्रीय दृष्टिकोन निर्माण करतो. आणि काय, एकमेकांतील भेदभाव विसरून सलोखा निर्माण करणे. सलोखा निर्माण करणे म्हणजे एकत्र राहणे गरजेचे असते. त्यातून राष्ट्रीय एकात्मता ही निर्माण होत असते. त्याचबरोबर संकुचित दृष्टिकोन न ठेवता राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे असते. संकुचित म्हणजे स्वतःचा विचार करणे आणि राष्ट्रीय दृष्टिकोन म्हणजे पूर्ण राष्ट्राचा विचार करणे. संकुचित म्हणजे स्वतःपुरता विचार. मग संकुचित दृष्टिकोन न ठेवता राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे असते.
राष्ट्रीय एकात्मता ही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय म्हटले ते पाहूया. राष्ट्रीय एकात्मता ही विटा सिमेंटने निर्माण करता येते. ती छिन्नी व हातोड्याने निर्माण करता येत नाही. आणि राष्ट्रीय एकात्मता आपण काय करू शकतो, विटा अथवा सिमेंटने तयार करता येत नाही. ती काय छिन्नी किंवा हातोड्याने निर्माण करता येत नाही, तर ती शांतपणे लोकांच्या मनात आणि हृदयात निर्माण व्हावी लागते. आणि ती काय आहे, शांतपणे काय करावी लागते, लोकांच्या मनात आणि हृदयात निर्माण करावी लागते. म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन काय म्हणतात की राष्ट्रीय एकात्मता ही आपण जबरदस्ती तयार करू शकत नाही. ती विटा अथवा सिमेंट नाही की ती आपण बनवून करू शकतो, किंवा छिन्न किंवा हातोडा नाही की त्याने ती निर्माण करता येईल. आपल्याला काय करावे लागते, ती शांतपणे लोकांच्या मनात आणि हृदयात निर्माण व्हावी लागते. राष्ट्रीय एकात्मता व्यक्ती अथवा गटाची ओळख पुसून टाकता येत नाही. राष्ट्रीय एकात्मता अथवा गटाची ओळख ही पुसून टाकता येत नाही. ती एकसंध समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाही, तर ती फक्त गटांच्या ओळखीपेक्षा राष्ट्रीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करते. राष्ट्रीय एकात्मता ही व्यक्ती अथवा गटांची ओळख पुसून टाकत नाही. ती एकसंध समाज निर्माण करण्याचा काय करत असते, ती एकसंध समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाही, तर ती फक्त गटांच्या ओळखीपेक्षा राष्ट्रीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण म्हणतो की मी एक भारतीय आहे, तेव्हा ती राष्ट्रीय ओळख असते. आपण काय म्हणतो, फॉर एक्झाम्पल दिले त्यांनी की आपण बोलतो मी भारतीय आहे, तेव्हा ती राष्ट्राची ओळख असते. तेव्हा तमिळी, मराठी, पंजाबी, हिंदू, सीख, मुसलमान, ख्रिश्चन या दुय्यम ओळखी पुसून टाकल्या जात नाहीत, परंतु त्या राष्ट्रीय ओळखीपेक्षा गौण ठरतात. राष्ट्रीय ओळखीपेक्षा गौण ठरतात. म्हणजे आपण काय म्हणतो की मी भारतीय आहे, पण भारतात विविध जातीचे, पंथाचे, वंशाचे लोक राहतात. आणि जेव्हा मी भारतीय आहे तेव्हा राष्ट्राची ओळख केली जाते. पण त्याचबरोबर तमिळी, पंजाबी, हिंदू, सीख, मुसलमान, ख्रिश्चन या दुय्यम ज्या ओळखी आहेत त्यासुद्धा पुसून टाकल्या जात, परंतु त्या राष्ट्रीय ओळखीपेक्षा काय ठरल्या जातात, गौण ठरल्या जातात. अमेरिकेत या सामाजिक राजकीय व्यवस्थेला कोशिंबिरीचा वाडगा असं म्हटलं जातं, सॅलड बाउल. आणि अमेरिकेमध्ये काय केलं जातं, या सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेला काय म्हटलं जातं, कोशिंबिरीचा वाडगा असं म्हटलं जातं, त्याला सॅलड बाउल असं म्हटलं जातं. प्रादेशिक, वांशिक, भाषिक, धार्मिक विविधता राष्ट्र मान्य करते आणि त्याचबरोबर एकीची भावना जतन, दृढ आणि बळकट करते. प्रादेशिक, वांशिक, भाषिक, धार्मिक विविधता काय करते, राष्ट्र मान्य करते आणि त्याचबरोबर एकीची भावना सुद्धा काय करते, जतन करून ठेवते. दृढ आणि बळकट करते, हेच राष्ट्रीय एकात्मता या संकल्पनेचं सार आहे. आणि त्याचबरोबर ती काय करते, दृढ आणि बळकट करते. त्याचबरोबर एकीची भावना जतन, दृढ आणि बळकट करते, हेच राष्ट्रीय एकात्मता या संकल्पनेचं काय आहे, सार आहे. म्हणजेच थोडक्यात काय आहे की आपण जेव्हा आपण भारतीय आहोत अशी ओळख करतो, त्यावेळी बाकीच्या दुय्यम ओळखी आपण पुसून टाकू शकत नाही. परंतु या सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेला अमेरिकेत कोशिंबिरीचा वाडगा असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर एकीची भावना जतन करणे, दृढ आणि बळकट करते, हीच राष्ट्रीय एकात्मता या कल्पनेचं काय आहे, सार आहे. धन्यवाद.